आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं प्रिपरेशन अल्किन्स पासून कसं करतात हे बघायचं आहे. अल्डिहाइड्स आणि कीटोनचं प्रिपरेशन अल्किन पासून करत असताना अल्किन्सचं आपल्याला ओझोनोलिसिस करावं लागतं. काय करावं लागतं? ओझोनोलिसिस म्हणजेच काय? when alkenes are undergoes ozonolysis, then it gives either aldehyde or ketone depending upon the alkenes. Okay, when we take symmetrical alkenes, we get similar types of aldehydes or ketones. One thing you must be noted that aldehydes आणि कीटोनचं ओझोनोलिसिस झाल्यानंतर तुम्हाला दोन अल्डिहाइड्स किंवा दोन कीटोन मिळतील. मग ते सेम असतील किंवा ते वेगळे असतील. हे कशावरती डिपेंड आहे? तुम्ही घेतलेल्या अल्केन वरती डिपेंड आहे. आज आपल्याला सिमेट्रिकल अल्किन पासून अल्डिहाइड आणि कीटोन कसं प्रिपेअर होतं हे बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण CH2 डबल बॉन्ड CH2 या कंपाऊंडचं नाव आहे इथिन. या इथिन वरती आपल्याला ओझोनोलिसिस रिएक्शन करायची आहे, म्हणजे ऍडिशन ऑफ O3 करायचं आहे. थोडंसं हीटिंग करायचं आहे. ओझोनोलिसिस होत असताना अल्किन्स मधले जे दोन कार्बन आहेत की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होतो. ओझोनोलिसिस होत असताना आता आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे इथिनचं, इट इज अ सिंपल अल्किन, इट इज अ सिमेट्रिकल अल्किन, कारण डबल बॉन्ड हा दोन CH2 मध्ये अटॅच आहे. दोन्हीही कार्बन कसे आहेत? सेम आहेत. मग हे होत असताना काय करायचं? हा बॉन्ड ब्रेक करायचा, म्हणजे हा डबल बॉन्ड काढून टाकायचा. जे राहतंय ते तुम्ही आहे तसं लिहू शकता, CH2 आणि इथे CH2. मग O3 ची ऍडिशन करत असताना ऍडिशन आपण या पद्धतीने करायचं. O सिंगल बॉन्ड O आणि हा O. इथिन पासून अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करत असताना सुरुवातीला तुम्हाला एक इंटरमिडिएट मिळतो. त्या इंटरमिडिएटचं नाव आहे ओझोनॉइड. ओझोनॉइड या ओझोनॉइडचं दुसऱ्या स्टेप मध्ये रिडक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. मग समजा आपण हा ओझोनॉइड घेतला CH2 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि हा O. याचं मला काय करायचं? याचं मला रिडक्शन करायचं इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. काय होतं बघा, ऑक्सिजन मधला जो सिंगल बॉन्ड आहे तो अतिशय अनस्टेबल आहे, बिकॉज इट इज अ पोर ऑक्साइड. मग काय होईल? हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक होत असताना हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. या साइडला शिफ्ट झाल्यामुळे या कार्बनला 5 व्हॅलेन्सी येतील. स्वतःला स्टेबल करण्यासाठी हा कार्बन इकडे बॉन्ड शिफ्ट करेल. परत या कार्बनला 5 बॉन्ड तयार होतील. मग हा कार्बन हा बॉन्ड ब्रेक होईल. या ऑक्सिजनचा हा पण बॉन्ड ब्रेक झाला, या ऑक्सिजनचा हा पण बॉन्ड ब्रेक झाला, म्हणून हा ऑक्सिजन झिंक वरती अटॅक करेल. मिळणारे कंपाऊंड कसे असतील बघा, CH2 आहे तसा आणि हा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड, म्हणजे तयार होणारा कंपाऊंड असा असेल CH2 डबल बॉन्ड O. इथे सुद्धा CH2 डबल बॉन्ड O, म्हणजे मला दोन CH2 डबल बॉन्ड O मिळाले. हाच कंपाऊंड मला असं लिहिता येईल C मध्ये डबल बॉन्ड O H आणि H प्लस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ J. बघा, मला इथिन हा सिमेट्रिकल अल्किन आहे. सिमेट्रिकल अल्किनचं ओझोनोलिसिस केल्यानंतर सिमिलर कंपाऊंड मला मिळतात.
एकतर सिमिलर अल्डिहाइड मला मिळतील किंवा सिमिलर कीटोन मिळतील डिपेंडिंग अपॉन द अल्किन. सो इथे मी इथिन घेतला होता, हा इथिन सिमेट्रिकल अल्किन आहे, त्याचं मी ओझोनॉलिसिस केल्यानंतर मला 2 मॉलिक्यूल मिळतात फॉर्मलडिहाइड. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला सिमेट्रिकल अल्किन पासून 2 सारखे अल्डिहाइड किंवा कीटोन मिळतील. मग एक्झाम मध्ये तुम्हाला व्हॉट हॅपन व्हेन इथिन अंडरगोज ओझोनॉलिसिस असा क्वेश्चन विचारतील किंवा हाऊ विल यू प्रिपेअर फॉर्मलडिहाइड फ्रॉम इथिन. एखादा अल्डिहाइड एखादा कीटोन अल्किन पासून प्रिपेअर करायचा असेल तर ऑलवेज तुम्हाला ओझोनॉलिसिस करावं लागतं. ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये होते. पहिल्यांदा ओझोनाइड तयार होतं आणि दुसऱ्या स्टेप मध्ये त्याचं काय होतं, त्याचं रिडक्शन होतं इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. समजा आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं सिमेट्रिकल अल्किनचं. बघा रिएक्शन कशी होईल. सिमेट्रिकल अल्किनचं आपण हे एक्झाम्पल घेतलं CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 डबल बॉन्ड जे 2 कार्बन मध्ये आहे ते सारखे आहेत म्हणून याला सिमेट्रिकल अल्किन म्हणता येईल. या कंपाऊंडचं नाव आहे ब्यूट 2-ene. याचं मी ओझोनॉलिसिस केलं. ओझोनॉलिसिस करत असताना याला मी थोडंसं हीट केलं. हीट केल्यामुळे डबल बॉन्ड ब्रेक झाला. जे राहत आहे ते आहे कसं काय CH3 CH CH3 CH CH CH3. ऑक्सिजनची ऍडिशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे कशी करायची. O आणि इथे O. सो दिस इज ओझोनॉइड. दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, झिंक डस्ट ने याचं काय करायचं, रिडक्शन करायचं आहे. झिंक डस्ट ने तुम्ही याचं रिडक्शन करू शकताय. रिडक्शन होत असताना हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, 5 बॉन्ड तयार होतील. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, या कार्बनला 5 बॉन्ड तयार होतील आणि हा जो O आहे तो या झिंक वरती अटॅक करेल. म्हणजे काय मिळालं बघा, CH3 CH आणि हा O, CH3 CH आणि हा CH3 CH आणि हा O आणि हा O आणि झिंक. परत एकदा बघा CH3 CH आणि हा O, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड येईल. CH3 CH आणि हा O, कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आणि हा O आणि झिंक. सो काय मिळेल बघा, CH3 CHO असा कंपाऊंड मला मिळाला. CH3 CHO कंपाऊंड मिळाला. इथे सुद्धा CH3 CHO असे 2 कंपाऊंड मला इथे मिळाले. बघा मी सिमेट्रिकल अल्किन घेतला होता म्हणून मला सिमिलर अल्डिहाइड मिळालेला आहे. 2-ब्यूट-2-ene पासून मला इथे ऍसिटाल्डिहाइड मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने सिमेट्रिकल अल्किनचं ओझोनॉलिसिस केल्यानंतर तुम्हाला एकतर सिमिलर अल्डिहाइड्स किंवा सिमिलर कीटोन मिळतील. ते कशावर डिपेंड असतील, तुम्ही ज्या टाईपचा अल्किन घेत आहात त्या टाईपमध्ये. सो अशा पद्धतीने आपल्याला सिमेट्रिकल अल्किनचं कन्वर्जन अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये करता येईल.